नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करत जावा आणि मोठमाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा। आता मुंबईतील, ठाण्यातील सर्व मराठी रिक्षावाल्यांनी इथली आपली पर्सेंटेज संपलेली आहे। इकडे सगळं भैयांचंच राज्य चालू आहे। गाड्या विकणारे भैयाजी, RTOमध्ये भैयाजी, सगळ्या ठिकाणी भैयाजी आणि ह्या व्यवसायाची ज्यांनी वाट लावलेली आहे ना, आपला हक्काचा व्यवसाय त्यांनी छिनलेला आहे। तर प्रत्येकाने आता एक काम करायचं बघा, मराठी रिक्षा चालकांनी ज्यांच्याकडे लायसन बिल्ला आहे ना, त्यांना परमिट काढताना 15 वर्षाचा दाखला लागत नाही। हे अधिकारी आणि भैयाजी आणि बाबांनो, त्या RTOच्या समोरचे भैयाजी दलाल असतात, 5,000 घेतात आणि दाखला बनवून आणतात, पैसे मिळतात। जे कागदपत्र लागत नाही, 15 वर्षाचा दाखलाच लागत नाही। म्हणजे तुम्हाला जर रिक्षाचं किंवा टॅक्सीचं परमिट काढायचं असलं, तुम्हाला पोलीस रिपोर्ट लागतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन, राशन कार्ड लागतं। हे बी तितकंच खरं आहे, त्याच्यात आहे। पण त्या RTOवाले काही सगळं असा झोल असते, पैसे खाऊनच काम चालू असते आणि नुसतं आता म्हणायचं नाही मराठी माणसाला परमिट मिळत नाही आणि आता काही रिक्षात दम नाही। रिक्षा व्यवसायात आता चांगला दम येणार आहे बघा, कल्याणकारी मंडळाच्या मुळं हे ऑनलाईनला सगळे मराठी लोक आणखीन जोडली जाणार आहेत। हे मात्र लक्षात ठेवायचं, सगळं ऑनलाईनच काम होणार आहे। ते भैयाजी काय म्हणतात, पेपर नसलं चालते, हमार परमिट, हमार रिक्षा, त्याला काय बी म्हणून द्या। हवालदार कानाना फाईन मारतात, 15,000, 20,000, 25,000, 30,000 काय मारायची मारू द्या। आणि ते भैयाजी आता गेलेत गावाला सगळे भैयाजी, आता 2 महिने येत नाही आणि येताना कन्नाना गावाकडचे पैसे घेऊन येतात आणि त्यांचेच गुरु आहेत ना, त्यांचेच गाववाले आहेत, त्यांच्याकडे घेतात मग 50 आणि 60,000 रुपये आणि काढतात, लायसन बिल देतात, रिक्षा घेऊन द्या। पण तुम्ही मराठी लोकांना 15 वर्षाचा दाखला लागत नाही। लायसन बिलला तुमच्याकडे असलं कुठल्या RTOवाल्याला तो दाखला द्यायचाच नाही। फक्त तुम्ही पोलीस रिपोर्ट, म्हणजे तुमच्यावर कुठला गुन्हा नाही म्हणून एक प्रतिज्ञापत्र लागतं, ते तुम्ही न्यायालयात 300-400 रुपयाला तुम्ही करू शकता। आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं राशन कार्ड, लायसन बिलला एवढ्या गोष्टी असल्या आणि 500 रुपये ऑनलाईन फार डायरेक्ट साहेबाजवळ जायचं, कुठं कुणाला मध्ये विचारायचं नाही, डायरेक्ट साहेबाकडे जायचं। साहेब मला परमिट काढायचं आहे, हे कागदपत्र घ्या, आजच्या आज मला देऊन टाका आणि मग गाडी घ्यायची, आपला स्वयंरोजगार करायचा, स्वतः एक पाळी चालवायची। लेबर बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला आता लगेच त्या धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाकडं लगेच हे मराठी रिक्षावाल्यांच्यासाठी लेबर बोर्ड आहे, कायदे त्याच्यात भरपूर चांगले, राशन कार्ड पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, तुम्हाला काय 13 योजनांचा त्यातनं लाभ मिळेल आणि ह्या व्यवसायाला स्थिरता येईल। तर प्रत्येक मराठी रिक्षा टॅक्सीवाल्याने, मुंबईतल्या, ठाण्यातल्या, वसई विरारच्या रिक्षावाल्यांनी, मराठी रिक्षावाल्यांनी ज्यांच्याकडे लायसन बिल्ला आहे त्यांनी ताबडतोब RTOला जाऊन परमिट काढायचं। स्वतःची कामं स्वतः करा, ऑनलाईननं काम करायचं आहे, हे मात्र विसरू नका। स्थानिकांचाच रिक्षा टॅक्सी चालवणं हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे, एक पाळी चालवावी लागते। आता ज्या भैया लोकांना, त्यांनी भैयाजींना, सगळ्या भैयाजींनी गाड्या दिल्यात ना बँकेचे, मी त्यांना लेबर बोर्डात कुठलंही स्थान नाही, त्यांना मेंबर सुद्धा केलं जाणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा। काही जण होणार आहे ते, त्याच्यामुळं सर्व मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी ज्यांच्याकडे लायसन बिल्ला आहे त्यांनी ताबडतोब RTOला जायचं आणि ते भैयाजी आता 2 महिने काही येत नाहीत, तोपर्यंत परमिट काढून गाड्या घेऊन बी रिकामं व्हायचं। हा व्हिडिओ शेअर करा, प्रत्येकानं मूठवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद। मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।